नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील रस्त्यांवर निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे गेल्या वर्षी तयार करण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा जिल्हाधिकारी राकेश पावरा यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा आणत आंदोलन केले। तर संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं, तसेच काम करून घेणाऱ्या संबंधित अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। तर आगामी काळामध्ये आश्वासनाची पूर्तता न झाल्यास या भागातील ग्रामस्थ कुटुंबासहित कार्यालयाच्या परिसरात बिऱ्हाड आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मागील गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तोरणमाळच्या खोऱ्यातील रस्त्यांची निर्मिती पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून करण्यात आली आहे। मात्र पहिल्याच पावसानं हा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेल्यामुळे आज तोरणमाळ खोऱ्यातील 5 ते 6 गावच्या ग्रामस्थांनी नंदुरबार येथील पंतप्रधान ग्रामीण सडक योजना कार्यालयाच्या बाहेर 1 ते 1.5 तास पावसामध्ये आंदोलन केलं होतं। पारंपरिक पद्धतीने आदिवासी ढोल वाजवत आदिवासी बांधवांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचा गजर केला होता। निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच या ठिकाणी रस्ता वाहून गेल्यामुळे शासनाच्या अटी शर्तीप्रमाणे रस्ता न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून तातडीने या ठिकाणी दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार युवा जिल्हाधिकारी राकेश पावरा यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले। मागील गेल्या 1 महिन्यांपासून नंदुरबार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यामुळे आंदोलनाची वेळ आल्याचं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलंय। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेलं असून या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अशा प्रकारे दुरावस्था झाली असेल तर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था काय असणार असा खडा सवाल आंदोलन ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। मागील वर्षी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांची यंदाच्या पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारे दुरावस्था झाल्यामुळे ठेकेदाराच्या कामावर तसेच यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या अभियंता यांच्या कार्यप्रणालीवरच ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर या रस्त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क होत असून मागील गेल्या काळामध्ये झालेले 10 ते 15 अपघात आणि त्यामध्ये 15 ते 20 जणांचा गेलेला बळी या सर्वांना जबाबदार संबंधित विभागाचे काम करणारे ठेकेदार व अधिकारीच असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी लावलाय। तर आंदोलकांनी प्रमुख मागणीमध्ये संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्यामुळे संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता हे आंदोलन असतानाचे माहीत असताना देखील आंदोलकांसमोर उपस्थित न राहिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर प्रशासनाद्वारे उपविभागीय अभियंता यांनीच आंदोलकांचे निवेदन स्वीकारत त्यांना कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित कामाची योग्य प्रकारे पडताळणी करून आणि दिलेल्या मापदंडानुसार रस्त्याचे काम हे लवकरच सुरू करण्यात येईल। त्याचप्रमाणे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर देखील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले। जर आगामी काळामध्ये आंदोलनाची आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुनश्च या कार्यालयावर या परिसरातील 5 ते 6 गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबासमवेत बिऱ्हाड ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा जिल्हाधिकारी राकेश पावरा यांनी दिली आहे। आम्ही 1 महिन्यापासून यांना निवेदन देतोय कार्यकारी अभियंता ऑफिसला की आमचे रस्ते पहिल्याच पावसात पूर्णपणे धुतले गेले, अशी अवस्था होऊन गेली की तिथं मोटरसायकल सुद्धा निघत नाही। आणि निवेदन देऊन 1 महिना झालं तरी संबंधित जे काही इंजिनियर किंवा यांचे जे कोण अधिकारी असेल काही कारवाई न करता 1 महिना थांबला आम्ही। अखेर आम्हाला आंदोलन करावं लागलं। अजून पण जे मुख्य अधिकारी आहेत ते सुद्धा आम्हाला अजून भेट दिली नाही। त्यांचं म्हणणं जे आमचे मागणी आहे, आमचे जे काही तुटलेले फुटलेले सगळे रस्ते आहेत त्या मागण्या पूर्णपणे होत नाही पूर्ण तोपर्यंत आम्ही इथेच आंदोलन करत राहू। दुर्गम भागामध्ये किती रस्ते हे बोगस झाले, निकृष्ट झालेले काय सांगता? 5 ते 6 गावाला तो रस्ता जैन आहे, असं तो पूर्णपणे 64 किलोमीटर आहे। पण जो तोरणमाळहून सिन्नीदिगर सावरेला फरलाईपर्यंत पूर्णपणे तुटून गेलेला आहे। आमचं सगळं जमना गाडी म्हणा दवाखाना सगळं संपर्क आमचा तुटला आहे। तुमची आता वाहतुकीची व्यवस्था कशा प्रकारे होईल काय? आज आम्ही आलो तर अक्षरशः काय सांगू आम्ही की पाये चढलं तोरणमाळपर्यंत आणि मोठे मोठे दगड होते। काही आमचे जे ग्रामस्थ आहेत दगड बाजूला केला आणि आम्ही मोटरसायकलने आलो, त्यामुळे आम्ही थोडं नंदुरबार पोहोचायला आम्ही उशिरा झालो। साधारणतः या तोरणमाळच्या कुठल्या भागातून लोक आलेले आहेत? म्हणजे 7-8 गावांचे लोक आहेत आम्ही। कुंड्या, बाबरी, झापी, खडकी,
फलाई, सिंदीदिगर, चराना. या सर्व ग्रामस्थांचा हा जो प्रसार आहे, हा जो रस्त्याचा प्रश्न आहे, किती वर्षापासून हा प्रश्न लागलेला आहे? हा 1.5 वर्षापासून येतो, 1.5 ते 2 वर्षापासून रस्त्याचं काम चालू होतं. काम पूर्ण झाल्या त्याच वर्षी पाऊस आला. पहिल्या पावसात 6 महिन्यात तो रस्ता पूर्णपणे धुतला गेलेला. किती रस्ते 1 वर्ष झालं तरीही आज 1.5 वर्ष होत आहे की रस्ता तुटून पडलेला आहे. कुठं पाईप मोऱ्या तुटलेला आहे. ते डिपार्टमेंटने पाहणी न करता आजही तर त्याच अवस्थेत आहे. जे राहिलेलं होतं तो सुद्धा पूर्ण वाहून गेला आहे. या संदर्भात तुमच्या धडगाव परिसरातल्या लोकप्रतिनिधींनी काही तक्रारीची दखल घेतली नाही का? काय कारवाई झाली नाही? नाही, लोकप्रतिनिधीचा आम्ही तेवढं हे नाही, पण जे आमच्या लेवलला आहे ते आम्ही करू युवा सेनामार्फत, आणि लोकप्रतिनिधी करतील ते. इथंही आम्हाला असं टाळो आणि दुर्लक्ष करत असेल तर आम्ही वरच्या लेवलला त्यांचे दरवाजे खटखटू आणि तिथपर्यंत आम्ही आंदोलन करू. आमची आता पूर्णपणे तयारी झाली गावकरी आणि युवा सेनातर्फे की आमचे जे रस्ता आहे, कारण की आमचं बरंचसं फार मोठा संपर्क तुटतो, त्यामुळे आता आम्ही काही थांबणार नाही जोपर्यंत पूर्णपणे रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. या रस्त्यामुळे किती गावांचा संपर्क तुटून किती गावांचा संपर्क जुळतो? हा मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. सिंदीदिगर आणि सावरेला इकडं फलाई. असं पाहायला गेलं तर बडवानी जिल्हा लागून आहे आणि बरंचसं 25 ते 30 गावांचा संपर्क तुटतो. आणि तोरणमाळ टुरिस्ट असल्यामुळे आता पावसाळ्यात फार गर्दी असते, म्हणून बडवानी जिल्हा किंवा अजून अलीराजपूरकडनं लोक यांना शॉर्टकट पडतो तो रस्ता, म्हणून त्या रस्त्याने वापर करतात. पण दुर्दैवाने रस्त्याची अवस्था अशी होऊन गेली की पूर्ण तुटून गेलं, म्हणून पर्यटकांना सुद्धा अडचण येते. तोरणमाळ जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे का अजून दुसरा पर्यायी मार्ग आहे याच्यासाठी? नाही, एकमेव एकच मार्ग आहे. ते काय आम्ही मागण्या घेऊन आलो होतो, ते मान्य केले आणि या 2 ते 3 दिवसात मशीन पाठवतो आणि ते कामं व्यवस्थित करू. आम्ही तुरंत त्याला दुरुस्तीत करू आणि तुमच्याप्रमाणे आम्ही त्या रस्त्याचं काम चालू करतो असे बोलले. आणि जर या 2 दिवसात काम नाही चालू झालं तर परत आम्ही याच्याहून मोठा धरणे आंदोलन चालू करू परत आणि इथपर्यंत पोहोचू. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार.